मिस्टरांना विचारायचं आहे. तुम्ही यांना पाहिलं, काय वाटलं तुम्हाला? शांत शांत आहेत त्या? आम्हाला तर नाही वाटत. शांतपणा आवडला. शांत मुली तर खूप असतात, त्याच का? नाही आवडली बस आवडली बस. बस मेरे को क्या करना है बाकी चीज से. है ना? स्वभाव पण चांगला आहे तसा. हो. फ्रेंडशिप मध्ये मूळ गाव कुठलं तुमचं? चेन्नई. चेन्नई. पण मग तुम्ही मुंबईत कधी आलात? मुंबईत सर मी कल्याणमध्ये जन्म झाला. जन्म मुंबईतलाच म्हणजे मुंबईकरच तुम्ही आणि मराठी उत्तम बोलता, त्यामुळे मुंबईकर असायला काहीच हरकत नाही. बर, खेळ सगळ्यांना माहितीये. दागिना लपवला 1 ग्रामचा, चित्र काढून दाखवतील, त्यावर ओळखायचं. या 1 मिनिटाच्या आधी 1 मिनिट सुरू झाला लगेच. तुम्ही निघालात की चित्र बंद ना माहिती. हे काय काढलं मला? हे 2 काढल्यानंतर वहिनी तुम्हालाही कळलं ना हे काय? हा, हे ना त्यांच्या आई वडिलांचे फोटो आणि मंदिर काढलं ना तेव्हा मला कळलं की ते आई वडिलांचे फोटो आहे. 1 ग्राम काढलं. आता पुढचा खेळ स्मृती किती दानगी आहे ते पाहायचंय. 10 गोष्टी, 10 पदार्थ एका पाठोपाठ एक मी वाचत जाणार आणि मग वहिनींनी 10च्या 10 गोष्टी आणून ठेवायच्या. पण आधी खेळणार आहोत नेर वहिनींबरोबर. तर आता तुमची स्मृती किती दांडगी आहे हे ओळखण्याचा प्रयत्न. वहिनी 10 वस्तू आहेत, मी पटापट तुम्हाला त्या सांगत जाणार. सगळ्यांनीच ऐकायचं, लक्षात ठेवायचं आणि बरोबर त्याच क्रमाने त्या वस्तू इथे आणायच्या. 5 वस्तू कमीत कमी आणल्या तर 1000 रुपये मिळतील. 5 पेक्षा खालच्या संख्येच्या वस्तू आणल्या म्हणजे 2, 3, 4 तर 200, 300, 400 रुपये मिळतील. 5 वस्तूला 1000 रुपये. 5च्या पुढे जितक्या वस्तू बरोबर येतील त्यांना प्रत्येकी 100-100 रुपये, तब्बल 1500 रुपये तुम्ही जिंकू शकता. नीट ऐका आणि 1 मिनिटाच्या आत तुम्ही किती वस्तू आणताय बरोबर अचूक ते मला बघायचंय. नीट सगळ्यांनी ऐका. 1 फणी, 2 कात्री, 3 खलबत्ता, 4 लाटणं, 5 कांदा, 6 मिरची, 7 आलं, 8 शेंगदाणे, 9 पातेलं, 10 ताट. तुम्ही सांगू शकता पहिलं काय दुसरं काय? हा बरं, फणी आणलेली वहिनीला लक्षातच आहे स्वतः. बोलतच नाही त्यांना, तुमच्याच लक्षात नाही वाटत. या वहिनी या या या. जरा सांगेल मला पहिली वस्तू मी काय म्हटली होती? फणी. दुसरी कात्री. तिसरी चौथी लाटणं. 5वी हा काय? तुम्हाला काय वाटतं? मी शेंगदाणे आणले का? तुम्ही शेंगदाणे, तुम्हाला शेंगदाणे, तुम्हाला कांदा वाटतंय. वहिनी पहिल्या 4ही वस्तू बरोबर आणल्या पण त्या बोलताय तो कांदा आणायला पाहिजे, तुम्ही शेंगदाणे आणले. 6वी वस्तू मोठ्याने बोलले ना. हा मोठ्याने नाही बोललं कोणी. काही बोलतच नव्हते. कोणीच नाही बोलला. मनातल्या मनात कांदा फोडून खाल्ला त्यांनी. 6वी मिरची होती, तुम्ही आलं आणलं. वहिनी 4च वस्तू बरोबर आणल्यात, फक्त तो कांदा आणला नाही म्हणून 1, 2, 3, 4 4 वस्तूंचे 400 रुपये मिळालेत. 600 रुपये गमावलेत वहिनी तुम्ही. आता पाहूया आचार्य वहिनींना किती वस्तू बरोबर लक्षात राहत आहेत आणि त्यांचे नातेवाईक फक्त मनातल्या मनातच त्या गोष्टी धरून बसतायत की त्यांना सांगतायत. आपण उभे आहोत आता आचार्य वहिनींच्या घरी. वहिनींचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि मिस्टर बघा, मिस्टर आणि मिसेस किती सुंदर जोडा आहे ते माझ्या दृष्टीने. बर, मला एक तुम्हाला विचारायचं, तुम्हाला इडली सांबार वगैरे बनवता येतं? मला सांबार येतो बनवता, उत्तम येतो. पण तसं का साऊथ इंडियन स्टाईल? साऊथ इंडियन स्टाईलचा येतो. साऊथ इंडियन मजा येतो खायला वगैरे. मी चेन्नईला गेलो होतो अण्णा, चेन्नईला जाऊन मी जे काय खाऊन आलोय सांबार रस्सम बिस्सम आपल्याकडे नाही हो मिळत. स्वर्गीय सुख असतं ते. असो जाऊ दे, ते विषय नको, तोंडाला पाणी आलंय. 10 वस्तू मी इथे वाचणार, 10 वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. ज्या क्रमाने मी वाचणार त्याच क्रमाने आल्या पाहिजेत. 5 वस्तू आल्या तर 1000 रुपये, त्याच्यापेक्षा कमी आल्या तर गुणिले 100, म्हणजे 2 वस्तू आल्या तर 200, 3ला 300,
आणि 5 वस्तूच्या पुढे जितक्या वस्तू त्यांनाही 100-100 रुपये, पण 5 मिनिमम आणल्या तर 1000 रुपये मिळतील. 1 चमचा, 2 लसूण, 3 हँगर, 4 सीताफळ, 5 समई, 6 साखर, 7 पेन, 8 नारळ, 9 सफरचंद, 10 मीठ. जा बोला तुम्ही त्यांना काय पहिलं. थांबा, एक इथं खाली ठेवा. एक चालेल. 3 कशाला हवे. वहिनी, पहिली वस्तू होती चमचा, बरोबर आणला. दुसरी लसूण, बरोबर आणला. तिसरी वस्तू हँगर होती, तुम्ही मीठ आणलं. चौथी होती सीताफळ, ते तुम्ही बरोबर आणलं. मग समईच्या ऐवजी नारळ आणला, साखरेच्या ऐवजी समई आणली. पेन म्हटलं होतं तर पेन बरोबर आणलं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 1000 रुपये तुम्हाला मिळाले असते वहिनी जर आणखी एक वस्तू आणली असती तर. पण नाही, 1, 2, 3, 4 हे 400 रुपये तुम्हाला मिळत आहेत. आता मानाची पैठणी कुणाला मिळणार, नेर वहिनींना की आचार्य वहिनींना? कोण ठरणार आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर, बघूया. नेर वहिनी आणि आचार्य वहिनी माझ्या बरोबर उभ्या आहेत. आणि वहिनी, तुम्हाला खेळ जो आहे पैठणीसाठीचा तो असा आहे की हे 2 चेंडू तुमच्या हातात आहेत. तुम्ही एक एक करून चेंडू बरोबर त्या स्टंपला मारायचा आहे. पूर्वी 2020 मध्ये जेव्हा सुरू झालं खेळ 2020 क्रिकेट, तेव्हा दोन्ही टीम जर समसमान गुणांवर असतील, टाय झाला तर मग बॉलर्सना संधी असायची. महिला क्रिकेटमध्ये तर अजून ते म्हणजे तुम्ही मला वाटतं भारतातल्या पहिल्या 2 महिला आहात की ज्यांना ही अशी संधी मिळते. ओके. आणि वहिनी 5-5 संधी आहेत दोघींनाही. त्यापैकी जितका जास्ती वेळेला बॉल हा स्टंपला लागेल त्या आजच्या विजेत्या ठरतील. ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला पटापट. हा, हे घ्या. चला चला पटापट द्या, चला द्या. हे घ्या, थांबा जरा. हा, चला. 2-3 संध्या झालेल्या आहेत, त्यापैकी एकदा. हा, चला या. आपण सगळ्यांनी खेळ पाहिला. नेर वहिनी यांनी प्रयत्न केला, पण त्या वक्तृत्वात हुशार आहेत हे मान्य केलं तरी नेम मात्र थोडासा नाही का कमजोरच आहे म्हणायचा. पण आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत त्या. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला वहिनी. तुम्हाला तुमच्या करिअरसाठी आणि कुटुंबासाठी, संसारासाठी शुभेच्छा. उपविजेतेपद त्यांना मिळालेलं आहे. आणि आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत आचार्य वहिनी. त्यांना रूपसंगमतर्फे ही मानाची भरजरी पैठणी. तुम्हा दोघांनाही संसारासाठी शुभेच्छा देतो. आजचा एपिसोड इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाकीचं सगळं तुम्हाला ठाऊक आहे. प्रेमही करता, संसारही छान करता, आनंदात जगा, जे मनात येतं ते बोला, गप्प राहू नका. भेटूया.